आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मिरज महाराणा प्रताप चौकात शिवसेना मिरज शहराच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून तीव्र निषेध आंदोलन. जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथे 1 ऑगस्ट 2026 रोजी निष्पाप नागरिकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना मिरज शहराच्या वतीने मिरज येथील महाराणा प्रताप चौकात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट TRF यांनी स्वीकारल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी कारवाई अधिक तीव्र केल्या असून संशयित विरोधात शोध मोहीम सुरू आहे. यावेळी मिरज शहर प्रमुख विनायक विलास सूर्यवंशी यांनी सांगितले की काही दिवसांपूर्वी गुजरात ATS प्रमाणे सांगली मिरज परिसरातही दहशतवादी विरोधी व्यापक तपास मोहीम राबवावी अशी मागणी करणारे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP मिरज यांना देण्यात आले होते. अलीकडील काळात सांगली कोल्हापूर परिसरात पाकिस्तानशी संबंधित गुन्हेगारी व दहशतवादी नेटवर्कशी संबंधित असल्याच्या संशयावरून काही कारवाया झाल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित तपास यंत्रणांनी कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंधित व्यक्ती किंवा जाळे या परिसरात कार्यरत आहेत का याची सखोल चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. देशाची सुरक्षा, नागरिकांचे संरक्षण आणि दहशतवाद्यांचे संपूर्ण उच्चाटन हीच काळाची गरज असून कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवायांना कठोर उत्तर देण्यात यावे अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने मांडण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख माधव गाडवीळ, शहर प्रमुख विनायक विलास सूर्यवंशी, शहर संघटक गजानन मोरे, माजी शहर प्रमुख विजय शिंदे, शहर संघटक जब्बार मुजावर, उपशहर प्रमुख प्रकाश आहिरे, उपशहर प्रमुख सुधाकर धोंगडे, हिंदू एकता शहर प्रमुख सोमनाथ गोटखिंडे, माजी शहर प्रमुख किरण कांबळे, सूर्यकांत शेंगणे, अभिषेक चव्हाण तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. आज आम्ही शिवसेना मिरज शहरातर्फे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळलेला आहे. याचं कारण की पुन्हा एकदा पाकिस्ताननं भ्याड हल्ला केलेला आहे. हे पाकिस्तान दहशतवादी संघटनेला पोचतोय. अशी संघटना जैसे तैयबाशी संबंधित असलेली TRP ही संघटना यांनी परवा झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी हे केलेले आहे की आम्ही हा हल्ला केला अशी जबाबदारी घेतलेली आहे TRPनं. या संघटनेचा दहशतवादी संघटनेचा आम्ही जाहीर निषेध इथं पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून केलेला आहे. पुलवामा जम्मू काश्मीरतील पुलवामा जिल्हा कन्हेरी गावामध्ये काल म्हणजे 1 तारखेला नाव विचारून परप्रांतीय उपजीविकेसाठी काम करायला गेलेले मजूर भट्टीवर दीपक आणि भूपेंद्र यांच्यावर नाव विचारून त्यांना गोळ्या घालून त्यांना ठार केलं. याचा निषेध आज आम्ही शिवसेनेतर्फे मिरज शहरामध्ये केलेला आहे. काही दिवसापूर्वी आम्ही सन्माननीय DYSP साहेबांना एक निवेदन दिलं होतं की गुजरात ATSनं जशी कारवाई केली त्या पार्श्वभूमीवर तुम्ही इथं कारवाई करा. आणि 2 दिवसानंतरच सांगली कोल्हापूरमध्ये पाकिस्तानचा गावगुंडा असलेला त्याच्या संबंधित माणसं आढळून आली. तसंच TRPची ही संघटनाची पाळेमुळे तिथं आहेत का याची चौकशी त्यांनी पुन्हा एकदा करावी अशी मागणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शोधून काढून विचारून त्यांची नावं विचारून ते हिंदू आहे हे खात्री झाल्यावर त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलेलं आहे. असं हे दहशतवादी कृत्य आम्ही कदापि सहन करणार नाही. शिवसेनेच्या वतीनं आज महाराणा प्रताप चौक येथे आम्ही पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज जाळून त्याचा निषेध व धिक्कार करत आहोत. असं जर वारंवार जर घटना घडल्या तर याला जसं तसं प्रत्युत्तर देण्यात येईल असे शिवसेनेच्या वतीनं आम्ही निवेदन करतो. जय हिंद.